स्वामी समर्थ महाराज हे दत्त संप्रदायातील एक महान संत मानले जातात. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हा त्यांचा संदेश आजही लाखो भक्तांना धीर देतो. त्यांच्या नावाचे स्मरण, जप आणि पारायण केल्याने मानसिक शांती, श्रद्धा आणि आत्मविश्वास वाढतो असे मानले जाते. स्वामी समर्थ पारायण म्हणजे त्यांच्या चरित्राचे किंवा मंत्रांचे नियमानुसार वाचन व चिंतन करणे. खाली स्वामी समर्थ पारायण कसे करावे ज्याची सविस्तर माहिती दिली आहे. 1. पारायण म्हणजे काय? पारायण म्हणजे एखाद्या पवित्र ग्रंथाचे किंवा मंत्राचे ठराविक कालावधीत, नियम, श्रद्धेने वाचन करणे. स्वामी समर्थ पारायणामध्ये सामान्यतः श्री स्वामी समर्थ चरित्र, स्वामी समर्थ नाम जप किंवा दत्त मंत्र ज्यांचा समावेश असतो. 2. पारायणासाठी योग्य. पारायण करण्यासाठी कोणताही दिवस शुभ असतो, पण खालील दिवस विशेष मानले जातात. गुरुवार, स्वामींचा विशेष दिवस. पौर्णिमा, दत्त जयंती, नवरात्र किंवा विशेष संकल्पाचे दिवस. लवकर, ब्रह्ममुहूर्त किंवा शांत वातावरणात पारायण करणे उत्तम. 3. पारायणासाठी तयारी. पारायण सुरू करण्यापूर्वी काही गोष्टींची तयारी करावी. 1. स्वच्छता. स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावेत. ज्या ठिकाणी पारायण करणार आहात ते ठिकाण स्वच्छ असावे. 2. पूजेची जागा. स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी. समोर दिवा, अगरबत्ती, फुले, नैवेद्य ठेवावा. 3. मनाची तयारी. मन शांत आणि एकाग्र असावे. कोणत्याही नकारात्मक विचारांपासून दूर राहावे. 4. पारायण करण्याची पद्धत. 1. संकल्प करणे. पारायण सुरू करण्यापूर्वी संकल्प करावा. मी श्रद्धा व भक्तीने स्वामी समर्थ पारायण करीत आहे, माझी इच्छा पूर्ण होवो, असा मनोभाव ठेवावा. 2. गणपती वंदना. कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी गणपतीची पूजा करावी. 3. स्वामी समर्थांची पूजा. फुले अर्पण करावीत. अगरबत्ती व दीप लावावा. नैवेद्य दाखवावा. 4. ग्रंथ वाचन. श्री स्वामी समर्थ चरित्र दररोज ठराविक अध्याय वाचावेत. साधारणपणे 7 दिवसांत किंवा 1 दिवसांत पूर्ण पारायण करतात. 5. नामजप. वाचनानंतर खालील मंत्राचा जप करावा. श्री स्वामी समर्थ. शक्य असल्यास 108 जप करावा. 6. आरती. पारायणाच्या शेवटी स्वामी समर्थांची आरती करावी. 5. पारायणाचे प्रकार. 1. 7 दिवसांचे पारायण. दररोज ठराविक अध्याय वाचून 7 दिवसांत पूर्ण करणे. 2. 1 दिवसांचे पारायण. थोडे आणि सविस्तर वाचन. 3. 1 दिवसांचे पारायण. अधिक शांततेने आणि भक्तीने केले जाणारे पारायण. 6. पारायण करताना नियम. सात्विक आहार घ्यावा, मांसाहार. शक्य असल्यास उपवास करावा. खोटे बोलणे, वाईट विचार. रोज ठरलेल्या पारायण करावे. मध्येच पारायण सोडू नये. 7. महिलांसाठी नियम. मासिक पारायण, परंपरेनुसार. इतर पूर्ण श्रद्धेने करू शकतात. 8. पारायणाचे फायदे. स्वामी समर्थ पारायण केल्याने मानसिक शांती, भीती दूर होते, आत्मविश्वास वाढतो, अडचणींवर मात करण्याची शक्ती, कुटुंबात सुख शांती राहते. भक्तांचा अनुभव असा आहे की स्वामी समर्थांचे नामस्मरण केल्याने कठीण प्रसंगातही मार्ग सापडतो. 9. पारायण संपल्यावर काय करावे? शेवटच्या दिवशी विशेष पूजा करावी. नैवेद्य दाखवून प्रसाद वाटावा. शक्य असल्यास गरिबांना अन्नदान करावे. 1. महत्वाची सूचना. पारायण करताना नियम पुरेसे नाही, तर श्रद्धा, सबुरी, सातत्य, ज्या 3 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. स्वामी समर्थांच्या कृपेने सर्व काही शक्य आहे असा विश्वास ठेवावा. निष्कर्ष. स्वामी समर्थ पारायण ही धार्मिक कृती नसून ती एक आध्यात्मिक साधना आहे.